न्यूज 24 वेद जनमनाचा। राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह असावं या उद्देशाने पॅलेस थिएटरची उभारणी केली। 125 वर्षापूर्वी निर्माण केलेल्या या दर्जेदार नाट्यगृहाचं कालांतराने महाराष्ट्र शासनाने नूतनीकरण केलं। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कालावधीत तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून हे नाट्यगृह वुडनच्या लाकडापासून नव्यानं सुशोभित केलं होतं। पण नाट्यगृहाचा मूळ ढाचा बदलला नव्हता। या नाट्यगृहाला कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रभरातील दर्दी रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम केलं। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय गायक, संगीतकार, दिग्गज कलाकारांनी या नाट्यगृहात आपले प्रयोग सादर करून करवीच्या रसिकांची वाहवा मिळवली। गेल्या 125 वर्षापेक्षा अधिक काळ करवीर नगरीचा सांस्कृतिक ठेवा अभिमानाने जोपासणाऱ्या या नाट्यगृहाला खरोखरच कोणाची तरी दृष्ट लागली असावी। आज सायंकाळनंतर या नाट्यगृहाच्या मागील बाजूला असणाऱ्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाच्या मंचाला आग लागली। तसंच काहींच्या मते या नाट्यगृहातील एसी फुटल्याने देखील आग लागली असावी। रात्री 9 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास आगीन या नाट्यगृहाला कवेत घेण्यास सुरुवात केली। नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळतात त्यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशामक दलाला वर्दी दिली। 1-2 नव्हे तर तब्बल 10 अग्निशामक दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीचा भडका वाढतच गेला। या आगीन नाट्यगृहाच्या बाल्कनीला गिळंकृत केलं। नाट्यगृहाची बाल्कनी अक्षरशः धडाधड पेटत होती। अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीन प्रयत्न चालवले होते, मात्र आग आटोक्यात येणं अशक्य झालं होतं। अशातच नाट्यगृहाच्या बाल्कनीचा भाग धडाधड आवाज करत खाली कोसळला। आगीन खालच्या मजल्यावरील आसन आणि सुशोभित केलेल्या लाकडी वस्तूंना कवेत करण्यास सुरुवात केली। एव्हाना 2.5 तास आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते। दरम्यान बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती। अशातच बाल्कनीची भिंत कोसळू लागल्यानं धावपळ सुरू झाली। शहरचे पोलीस उप-अधीक्षक अजित टिके, जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे हे मोठ्या पोलीस फौज फाट्यासह केशव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात जमलेल्या बघ्यांना बाहेरच्या बाजूला घालवत होते। पण बघ्यांनी पोलिसांना सूचनांचं पालन केलं नाही। आग विझवण्यासाठी 4 तास अथक प्रयत्न सुरू होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते। संगीतसूर्य केशवराव भोसलेने अभिनयाच्या प्रवासाला इथूनच सुरुवात केली। कालांतरानं त्यांच्याच नावाने हे नाट्यगृह ओळखलं जाऊ लागलं। त्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांची शुक्रवारी जयंती आहे। त्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू होती। तत्पूर्वीच म्हणजे जयंतीच्या पूर्वसंध्येला या नाट्यगृहाला अग्निदेवतेने गिळंकृत केलं। हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर धडाधड कोसळताना तमाम कोल्हापूरवासियांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहिल्या। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची आणखी एक अमूल्य अशी वास्तुरूपी आठवण आज बेचिराग झाली। कला आणि क्रीडा नगरी अशी ओळख निर्माण केलेल्या कोल्हापुरातील अमूल्य असा सांस्कृतिक ठेवा आज भुईसपाट झाला। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।